भविष्यात कोणी दलाली करताना आढळलं तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय। मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांना तसंच आतापर्यंतच्या सर्व प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीसांनी मंजुरी दिली तर काही मंत्र्यांकडून अद्याप अर्ज आलेले नाहीयेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। एकनाथ शिंदेंच्या कार्याची इतिहास दखल घेईल। काही लोकांमध्ये ठाण्याच्या राजकारणामध्ये बदल झाले, यात शिंदेंचा मोठा बाटा आहे। काही लोकांमुळे जे बदल झाले त्यामध्ये नागरी प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणजे एकनाथ शिंदे, अशा शब्दात शरद पवारांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं। शरद पवारांनी टाकलेली गुगली ही कुणालाही समजत नाही, बाजूला बसलेल्यांना आणि बाजूला बसवणाऱ्यांनाही ती समजत नाही। पण पवार साहेब मला कधी गुगली टाकणार नाहीत असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। राजकारणात नातं कसं जपायचं हे पवार साहेबांकडून शिकावं असं म्हणत त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं। राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झालाय। प्राधिकरणाच्या नियमात बदल करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली तर मुख्यमंत्री हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य असतील असा निर्णय घेण्यात आला। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराला वारंवार कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारनं घातलाय। कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचे पडसाद मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत उमटले। विखेंच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन आपलं म्हणणं याविषयी मांडणार आहे। काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या प्रवक्ता हेमलता पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये राजधानी दिल्लीत हा पक्ष प्रवेश पार पडला। एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय। युबीटी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक दातीर यांनी काही नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला। खासदार उदयनराजे भोसलेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक कायदा पारित करावा, शिवाजी महाराजांचं नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्मारक उभारावं, ऐतिहासिक चित्रीकरणाच्या सिनेमॅटिक लिबर्टी नियमनासाठी समिती नेमा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास शासनानं प्रकाशित करावा अशा मागण्या यावेळी खासदार उदयनराजेंनी केल्या। पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला कर्करोग झाल्याची माहिती आहे। बेल्जियममध्ये चोक्सीवर उपचार सुरू असल्याचं कळतंय तर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात मेहुल चोक्सीच्या वकिलांनी ही माहिती दिली। इंडियाज गॉट टॅलेंट विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र सायबर सेलकडून 30 पेक्षा जास्त आरोपींवर एफआयआर दाखल करण्यात आलाय। शोचे सगळे व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकण्याची सायबर सेलनं मागणी केली। ईव्हीएम मधील मेमरी आणि सिम्बॉल लोडिंग युनिटची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर निवडणूक आयोगानं 15 दिवसात उत्तर द्यावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले। तर या पडताळणी दरम्यान डेटा नष्ट करणं किंवा पुन्हा लोड करणं टाळावं असे आदेश सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठानं आयोगाला दिले। सीईटी सेलनं एमसीए, एमबीए आणि बी डिझाईन या अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे। आता या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी 25 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे। तर बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नोंदणीलाही 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 2025-26 आर्थिक वर्षापासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी निधीमधून कमाल 1% निधी राखीव ठेवला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवारांनी दिली आहे। तांत्रिक अडचणींमुळे संपूर्ण देशभरातील सीसीआयची कापूस खरेदी तात्पुरती बंद करण्यात आली आहे। सीसीआयचे उपमहाप्रबंधक नीरज कुमार यांनी खरेदी तात्पुरती थांबवण्याचे आदेश काढले। शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन निर्यात वाढावी यासाठी राज्यामध्ये 4 ठिकाणी अॅग्रो लॉजिस्टिक हब उभारले जाणार आहेत। हे 4ही हब समृद्धी महामार्गालगत उभारले जाणार आहेत। त्यासाठी राज्य सरकार प्रत्येकी 100 कोटी रुपयांचा निधी देणार आहे। मुंबईच्या तापमानात घट होणार आहे। पुढील काही दिवस मुंबईत ठाण्यामध्ये थंडा कूल वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे। तर मुंबईतील हवेचा दर्जा आता सुधारलाय।
एकीकडे खर्च आणि उत्पन्नाचं गणित जमवण्याची मुंबई महापालिका प्रशासनाची कसरत सुरू असतानाच दुसरीकडे नवीन प्रकल्पांची कामं हाती घेणं मात्र काही थांबलेली नाहीये. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 14 नवी कामं हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी 33,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये पालिकेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांचा टप्पा घसरलेला आहे. हिंदी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या सर्वाधिक आहे. 3ऱ्या क्रमांकावर इंग्रजी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या आहे, तर मराठी शाळांची पटसंख्या 4थ्या क्रमांकावर असल्याचं माध्यमाच्या आकडेवारीवरून दिसतंय. डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेनं आतापर्यंत 15 कोटी 84 लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. सध्या 2,69,602 प्रवासी मेट्रो 1 कार्डद्वारे तिकीट खरेदी करत असल्याची माहिती महामुंबई मेट्रोनं दिली आहे. मार्च महिना संपण्यापूर्वी 18 कोटींवरील थकीत पाणी बिल वसुलीसाठी पनवेल महापालिकेनं 3,000 मालमत्ताधारकांना नोटीस बजावलेली आहे. तर पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी नळजोडणी खंडित करण्याचा इशारा पालिकेनं दिलाय. चंद्रभागा नदी निर्मळ, पवित्र आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नमामि चंद्रभागा प्राधिकरणात विभागीय समितीनंतर आता जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. अभियानाची योग्य अंमलबजावणी आणि विकेंद्रीकरणासाठी पुणे, सोलापूर जिल्ह्यामध्ये ही समिती असेल. जळगावातल्या रावेरमधील तांदलवाडी इथं पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध असल्यानं गहू, हरभरा आणि मका ही पिकं बहरली आहेत. 2 दिवसांपासून तापमान वाढीला झालेली सुरुवात या पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरेल असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेमध्ये अनेक प्रयत्नांनंतरही सुधारणा झाली नसल्याचं अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन म्हणजेच असरच्या अहवालातून स्पष्ट झालंय. इयत्ता 3री ते 5वीच्या 71.3% विद्यार्थ्यांना दुसरीच्या वर्गाचे मराठीचे पुस्तक वाचता येत नसल्याचंही या अहवालात म्हटलेलं आहे. तर असरचा राज्यनिहाय अहवाल देशपातळीवर प्रसिद्ध करण्यात आलाय. मार्च अखेरपर्यंत मालमत्ता करांसह विविध करांच्या वसुलीसाठी जळगाव पालिकेनं जोरदार हालचाली सुरू केल्यात. वसुली 100% व्हावी यासाठी 12 पथकांची नियुक्तीही केली आहे. तर MIDCमध्ये पालिकेची 13 कोटीची थकबाकी आहे. अर्धवर्ष उलटूनही जळगावातील 2,35,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. नुकसानीतून सावरण्यासाठी विमा कंपन्यांनी त्वरित पीक विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असा जुन्या वाहनांनाही बसवावा लागणार आहे. यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसवल्यास कारवाई केली जाणार आहे. राज्यात कैद्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्यक्ष मुलाखत घेण्यासाठी कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाईकांची गर्दी होते. त्यामुळे कारागृह प्रशासनानं ई-प्रिझन संगणकीय प्रणालीचा वापर करून ई-मुलाखत सुविधा सुरू केली. तर विविध कारागृहात 3,16,747 कैद्यांनी आणि कुटुंबियांनी ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेतलाय. जीबीएसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं विविध उपाययोजना सुरू केल्या. महापालिकेनं आतापर्यंत शहरातील 24 अनधिकृत खासगी आरओ प्लांट्सवर कारवाई केली आहे. तर 27 वॉटर ATMवर सुद्धा कारवाई करण्यात आली आणि ते बंद करण्यात आले अशी माहिती आयुक्त शेखर सिंग यांनी दिली. लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या स्वतंत्र वाहतुकीसाठी मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान 5वा 6वा रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. मात्र यापैकी 6व्या रेल्वे मार्गाचं काम कांदिवली बोरिवली दरम्यान भूसंपादन प्रश्न निर्माण झाल्यानं रखडलेला आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवासी सेवेत येण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. जळगाव विमानतळ धावपट्टी विस्तारातील अडथळे दूर झाले आहेत. धावपट्टीच्या लांबी वाढीसाठी नशिराबाद उमाळे हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी पर्यायी रस्त्याचं रुंदीकरण केलं जाईल. तर पूलही बांधला जाणार आहे. यासाठी 6 कोटी 60 लाखांच्या निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एक जवान शहीद झालाय. महेश नागुलवार असं या शहीद जवानाचं नाव आहे. या जवानाला गडचिरोलीच्या पोलीस मैदानावर आज अंतिम सलामी दिली जाणार आहे. साताऱ्यातल्या कराड तालुक्यातील कोळे इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. घाडगेनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित या शर्यतीमध्ये 600 पेक्षा जास्त बैलगाड्यांनी सहभाग घेतला. फेब्रुवारी महिन्याच्या 10 दिवसांमध्ये सोनं प्रतितोळा 3200 रुपयांनी महागलंय. त्यामध्ये येत्या 2 आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल असा अंदाज सराफा व्यावसायिकांनी वर्तवलाय.
जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी असं वातावरण असल्यानं निमोनियासह अन्य साथीच्या रोगामध्ये वाढ झाल्याचं दिसतंय. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. भुसावळ नगरपालिकेमध्ये ठेकेदारानं कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. अद्यापही मारहाण करणाऱ्या ठेकेदाराला अटक करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे नगरपालिकेच्या वर्कर्स युनियननं संताप व्यक्त केला. संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा नगरपालिका वर्कर्स युनियननं दिला. सांगलीच्या बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या पर्सची चोरी करणाऱ्या 2 महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 4,60,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा भव्य संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेकापच्या जयंत पाटलांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं. जळगावच्या भुसावळमध्ये पालेभाज्यांची आवक कमी होताच दर दुपटीनं वाढले. पालेभाज्यांच्या उत्पादनामध्ये घट झाल्यानं थेट दरावर परिणाम झाला. प्रतापगडावर गडकोट मोहिमेसाठी निघालेल्या तरुणांच्या वाहनाला अपघात झाला. त्यामुळे 7 तरुण गंभीर जखमी झाले. या तरुणांची आमदार विश्वजित कदम यांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. जळगावच्या तांबापुरातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षिकेला अन्य शिक्षकांनी जातीवरून हीन वागणूक देऊन जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अमळनेरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरणमधील द्रोणगिरीमधून 7 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. अनेक दिवसांपासून द्रोणगिरीमधील गामी कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या शहापूर तालुक्याच्या शेलवली इथल्या खंडोबा देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यात्रोत्सवामुळे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. यानंतर पाहूयात पुढची बातमी. संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलाचा 21,59,00,000 घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आलेला आहे. तर पोलिसांकडून या सर्व रकमेतून घोटाळ्याचा मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरनं खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू आहे. 5 पैकी विदेशामध्ये दुरुस्तीसाठी पाठवलेल्या 16 लाख रुपयांचा हिरे जडित चष्मा पोलिसांनी जप्त केलेला आहे. तर ते जे 5 चष्मे होते त्यापैकी एक 16 लाख रुपयांचा हिरे जडित चष्मा पोलिसांनी जप्त केलाय. हर्षकुमार क्षीरसागरनं संकुलासाठी आलेल्या निधीमधून 21,59,00,000 रुपये ढापले होते. त्यातून आलिशान फ्लॅट, महागड्या गाड्या, हिरे जडित चष्म्यासह विदेशी वाऱ्याही त्यानं केल्या होत्या. तर हर्षकुमारनं घोटाळ्याच्या रकमेतून 40 लाख रुपयांचे 5 चष्मे खरेदी केले होते. एका वादाच्या दरम्यान त्याचा यातील एक 16 लाख रुपयांचा 180 हिऱ्यांचा चष्मा फुटला होता. तो दुरुस्तीसाठी त्यानं विक्रेत्याच्या माध्यमातूनच जर्मनीला 2.5 लाख रुपयांमध्ये पाठवला होता. पोलिसांनी त्याच विक्रेत्याच्या माध्यमातून तो पुन्हा मागवून जप्त केलाय. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. जळगावच्या धरणगावमध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार करताना 2 विद्यार्थ्यांना पकडण्यात आलंय. धरणगावच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जात आहे. एकदा काँक्रिटीकरणाची कामं झाली की कोणत्याही संस्थेला खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी अभियंत्यांना दिले. शिर्डीतील साई समाधी मंदिराच्या कळसाला तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा सुवर्ण मुलामा देण्याचं काम सुरू आहे. हैदराबाद इथल्या साई भक्त विजय कुमार यांच्या देणगीतून हे काम केलं जात आहे. यापूर्वी जुलै 2007 मध्येही विजय कुमार यांनीच कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता. पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रथम आणि शेवटच्या कनेक्टिव्हिटीसाठी खासगी कंपनीबरोबर करार करण्यात आलाय. यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये पुणे मेट्रोच्या 10 स्थानकांवर ई-बाईक फीडर सेवा सुरू केली जाणार आहे. पुण्यात सध्या सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी उकाडा जाणवतोय. पुढील काही दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होईल असा अंदाज आहे. त्यामुळे थंडीत काहीशी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,65,400 क्विंटलची आवक झाली आहे. यामध्ये लाल कांद्याची नाशिक जिल्ह्यात 65,000 क्विंटल तर सोलापूरमध्ये 21,000 क्विंटल आवक झालेली आहे. लाल कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून ते 2,600 रुपयांपर्यंत दर मिळतोय.
राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 39,924 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला 3,902 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनावरून निर्माण झालेल्या वादाबाबत पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवात निर्माण होणारा संभाव्य पेच लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे तातडीनं पुन्हा ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तीचे समुद्रामध्ये विसर्जन करण्यास पालिकेनं नकार दिला. त्यामुळे विसर्जन कुठे करायचं असा प्रश्न मंडळांपुढे निर्माण झालाय. अशातच आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही पीओपी मूर्तींना परवानगी नसणार असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाण्यासाठी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या रोषाला कसं सामोरं जायचं अशी विचारणा करत अनेक मंत्र्यांनी या मिशनचे बाभाडे काढले. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणीही केली आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले. विक्रीअभावी घरं धूळ खात पडू नये यासाठी आधी सर्वेक्षण करून मगच घरं बांधण्याचा निर्णय म्हाडानं घेतलाय. तर म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे आगामी काळामध्ये अंबरनाथमध्ये 2,531 घरांचा भव्य प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी म्हाडा सर्वेक्षण करून लोकांच्या मागणीचा अंदाज घेणार आहे. माघी गणेशोत्सव 2025 अंतर्गत स्थापन श्री गणेश मूर्तीचं विसर्जन सुरळीत होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अतिरिक्त सुविधा पुरवल्या. श्री गणेश मूर्तीचं योग्यरित्या विसर्जन व्हावं यासाठी आवश्यक तिथं कृत्रिम तलावांचं खोलीकरण करण्यात आलंय. दहिसर टोलनाक्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी 8:15 ते 11:15 या कालावधीमध्ये वसई आणि ठाण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मीरा भाईंदर शहरामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वाहतूक विभागानं तशी अधिसूचना जाहीर केली आहे. मुंबईत विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे. सुमारे 1,333 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय. तर उर्वरित कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलाय. यानंतर पाहूयात पुढची बातमी. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे अनेक गुंतवणूकदारांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे सध्या सोन्याला तेजी आलेली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 89,500 रुपयांवर गेलेला आहे. म्हणजेच 90,000च्या घरात गेलाय. मंगळवारी सोन्याचे दर तब्बल 1,400 रुपयांनी वाढले. तर लवकरच सोनं 1 लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. देशभरातील तब्बल 12,58,136 विद्यार्थ्यांनी जानेवारीमध्ये पहिल्या सत्रात झालेली जेईई मेन ही परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये तब्बल 14 विद्यार्थ्यांना पेपर 1 मध्ये 100 NTA स्कोर मिळवण्यात यश आलंय. यामध्ये महाराष्ट्रातील विशाल जैन या विद्यार्थ्याला 100 NTA स्कोर मिळाला. पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी फुगत असला तरी उत्पन्न वाढीचा वेग मात्र कमी असल्याचं 5 वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. 2025-26 अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर 20 फेब्रुवारीपर्यंत तो आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा याच आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदाबाबत राहुल गांधींशी बोलणं झालंय. लवकरच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे शहराची वाढती गरज लक्षात घेता ठाणे पालिकेनं सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध केला होता. या आराखड्यावर 500 पेक्षा जास्त हरकती ठाणेकरांनी नोंदवल्यात. या संदर्भातली सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान आता गुरुवारपासून पुन्हा या संदर्भात सुनावणी होणार आहे. मंत्र्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील जिल्हा नियोजन समितीमधील निधी वितरणातील अनियमिततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला. याच अनुषंगानं पालकमंत्री अजित पवार यांनी मागच्या 2 वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी लावली. यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावण्यात आलंय.
वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाटप्रमाणे सर्वच जंगलामध्ये विशेष दक्षता पथक नेमण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. वाघाची शिकार करणाऱ्या बहरेलिया टोळीला अटक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस अध्यक्ष असलेल्या आपत्ती व्यवस्थापन परिषदेमध्ये अजित पवार यांना संधी देताना दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. याबद्दल टीका सुरू झाल्यानं अखेर शिंदेंचा प्राधिकरणात समावेश करण्यात आला आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्याची चाचपणी शिक्षण विभागाकडून केली जाते. महाविद्यालयातील वर्गांकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे प्रकार उघडकीस आले. हे टाळण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीनं उपस्थितीची पद्धत अवलंबण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. यानंतर पाहूयात पुढची मोठी बातमी. राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. तर सामूहिक कॉपीच्या घटना आढळल्यास अशा परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी आणि कॉपी करायला मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करावे असे निर्देश त्यांनी दिलेत. तर परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षा काळामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि कॉपी मुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरामध्ये अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंदी तसंच पुरेसा बंदोबस्त ठेवावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर विद्यार्थ्यांना कोणतेही कॉपी साहित्य जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. ती मनाई आहे. भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण करण्यात यावे असेही आदेश देण्यात आले. यानंतर पुन्हा घेऊयात 36 जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधीची दुरावस्था झाली आहे. कर्नाटकच्या होजिगिरी गावात शहाजी महाराजांची समाधी आहे. दरम्यान 360 वर्षात साधा गंजलेला पत्राही बदलला नसल्याचा आरोप करत पानिपतकार विश्वास पाटलांनी समाधीच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधलं. ठाणे शहरातील पानखंड परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना मोठी कसरत करावी लागते. हंडाभर पाण्यासाठी पायी प्रवास करत जंगलातील खड्ड्यांमधील पाणी नागरिकांना प्यावं लागतंय. तर बोरवेलचं पाणी प्यायल्यानं महिला आणि लहान मुलं आजारी पडत आहेत. पालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आदिवासी महिलांनी केलाय. बारामती इंदापूरला वरदान ठरलेल्या वीर धरणावरील डाव्या बाजूच्या भरावाला 100 मीटर अंतरावर तडे केले. या संदर्भात जलसंपदा विभागानं पाहणी केली आहे. तर अद्याप कोणतीही बैठक झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 12वीची परीक्षा कॉपी मुक्त व्हावी यासाठी लातूरमध्ये सगळ्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्यात आलेत. या सीसीटीव्हींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये वॉर रूम बनवण्यात आली आहे. वांद्रे रिक्लेमेशन जवळील एका इमारतीमध्ये 64 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. चोरी करून चोरट्यांनी महिलेचा गळा चिरून तिचे हात बांधून तिला तसंच घरी बंद केलं. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. चोरीचा मुद्देमाल जप्त केला. पुण्यात अवैधरित्या गॅस सिलेंडरची विक्री करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे. दुकानावर छापा टाकत पोलिसांनी गॅस सिलेंडर जप्त केले. कोल्हापुरात आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणाचं अपहरण करून त्याला मारण्याचा कट पोलिसांनी उधळला. अपहरण झालेल्या तरुणाला सांगलीमध्ये एका खोलीमध्ये बंद करण्यात आलं होतं. पोलिसांनी दरवाजा तोडून या तरुणाची सुटका केली. या घटनेप्रकरणी मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक झाली. शिर्डीमध्ये निवृत्त नगरपालिका कर्मचाऱ्याच्या मुलावर चाकून वार करण्यात आले. काही दिवसांपूर्वी कर्मचारी शौकत शेख यांना गुंडांकडून धमकी आली होती. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर एक मोठी बातमी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामध्ये फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांचा तळ C-60च्या जवानांनी उद्ध्वस्त केलाय. पण दुर्दैवानं या कारवाईमध्ये C-60 पथकातील पोलीस अंमलदार महेश कवडू नाकुलवार हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीनं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढून गडचिरोलीतील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पण प्रयत्नांची शर्थ करूनही त्यांना वीरमरण प्राप्त झालेलं आहे. या घटनेवरून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी शोक व्यक्त केलाय. ट्विट करत फडणवीसांनी शोक व्यक्त केला आहे आणि आर्थिक सहाय्य देण्याची घोषणाही केली. नक्षलमुक्त भारताच्या अभियानामध्ये त्यांनी राष्ट्रासाठी दिलेली आहुती आम्ही कधीच विसरणार नाही आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं ट्विट फडणवीसांनी केलेलं आहे.
तर पोलीस अधीक्षकांशी मी स्वतः बोललोय. महाराष्ट्र पोलीस दल आणि आम्ही सारे नागुलवार यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. महेश कवडू नागुलवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारची मदत आणि विविध लाभांसह 2 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल, असं ट्विट फडणवीसांनी केलं. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये केंद्रीय गृह सचिवांसह सीआरपीएफ आणि बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा आज दुसरा एपिसोड आहे. दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणार आहे. या सत्रामध्ये बालपणीच्या गोष्टी ती सांगणार आहे, तर दीपिका मुलांना मानसिक आरोग्याशी संबंधित टिप्स देणार आहे. जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोटामध्ये 2 जवान शहीद झाले. 1 जण जखमी आहे. कायम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या अखनूर सेक्टरजवळच्या भट्टल परिसरात हा स्फोट झाला. आज फ्रान्स दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन माझार्ग्यूस वॉर सेमेट्रीला भेट देणार आहेत. तर पहिल्या महायुद्धामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत. फ्रान्समधील मार्सेली इथं भारताच्या वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन सुद्धा केलं जाईल.